दिल्लीतली शोभायात्रा जी आहे ती सकाळी 6 वाजल्यापासून निघालेली आहे आणि आता फडके रोडच्या दिशेने चाललेली आहे। अप्पादादार चौकामध्ये ही जी यात्रा आहे ती पोहोचलेली आहे। चित्ररथ असतील किंवा लोक चालत असतील हातात फलक घेऊन संदेश मंडळी जी आहे डोमिनीकर जी आहे त्याच्यात आपल्याला जाताना दिसतील। विशेष करून या डोमिनीमध्ये यावेळेस या शोभायात्रेमध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत। ते म्हणजे जी पहिली गोष्ट ती म्हणजे की या सगळ्या संपूर्ण जे रथ आहेत त्या रथामध्ये मतदान करावं लोकांनी जास्तीत जास्त अशा प्रकारे संदेश दिले गेलेले आहेत। आणि पूर्ण रथयात्रेमध्ये तुम्ही कुठे स्टेज बघितलं असेल किंवा गाड्या बघितल्या असतील तर भगवे झेंडे आणि राम मंदिर, हे राम मंदिर 550 वर्षानंतर बनलेलं आहे। आज हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे, याचं स्वागत जोरदार केलं जातं आणि यामुळेच या संपूर्ण शोभायात्रेचं मुख्य आकर्षण जे आहे ते प्रत्येक ठिकाणी प्रभू श्रीरामांचे फोटो असतील त्यांचे त्या ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात लावलेले कटावट असतील अशा वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्या ज्या आहेत त्या रथामध्ये मोठ्या संख्येने फक्त आणि फक्त प्रभू श्रीराम आणि लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावं अशा पद्धतीनं पाहायला मिळते। ढोल पथक जवळपास 40 पेक्षा जास्त ढोल पथक याचबरोबर वेगवेगळ्या संस्थांचे पायी चालणारे जे क्लब्स आहेत किंवा पायी चालणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या जवळपास 150च्या आसपास आहेत आणि वेगवेगळे रथ जे आहेत हे रथ जवळपास 70च्या आसपास रथ आहेत। म्हणजे मोठीच्या मोठी एक रॅलीच आपण म्हणू शकतो, मोठीच्या मोठी एक संपूर्णपणे यात्रा जी आहे ही दरवर्षी निघते आणि यावर्षी जास्त उत्साह आहे, जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर डोंबिवलीकरांनी मोठ्या संख्येनं या संपूर्ण शोभायात्रेमध्ये सहभाग घेतलेला आहे। आणि रथ तुम्ही जर पाहिलं तर हा आता रथ इथे आलेला आहे, त्याच्यावर संदेश दिला गेलेला आहे की मतदान करावं। लोकशाहीचे असतील जरी 4 स्तंभ तुमचे एक मत होईल आधारस्तंभ। म्हणजे एकेका मताला किती महत्व आहे हे मत आणि हा संदेश किती महत्वाचा आहे। अगदी खरं आहे अजित, कारण की आपण जर मतदानाचा विचार केला तर निवडणुकांचा माहोल आहे आणि दरवर्षी ज्या वेळेला निवडणुका होतात त्या वेळेला प्रत्येक वेळेला मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडून प्रयत्न केले जातात। मात्र दुर्दैवानं